टाकणार की तरुणांच्या पाठीशी राहणार, म्हणजे अभिजित दिपके सोबत जे तरुण आहेत त्यांच्या पाठीशी आहे का? हा, म्हणजे त्यांच्या पाठीचे आम्ही आहोत, आम्ही त्यांच्या पाठीचे आहोत, पण दिपकेने माझ्या पाठीशी यावं अशी माझी भूमिका आहे. म्हणजे त्यांच्या मागण्याला आमचा काही विरोध असण्याचं कारण नाही. पेपर लीक होऊ नये ही मागणी रास्तच आहे. आणि दिपके आंबेडकरात असल्यामुळं दिपके जर आमच्या RPI मध्ये आला तर त्याचं स्वागतच आहे. आमच्या पक्षाचा सोशल मीडिया स्ट्रॉंग होऊ शकेल आणि अरविंद केजरीवालला पाठिंबा देण्यापेक्षा त्याने RPI ला पाठिंबा द्यावा. आणि तो एक चांगला तरुण आहे, तो अमेरिकेमध्ये शिकलेला आहे आणि त्याने अत्यंत योग्य वेळेला योग्य अशा पद्धतीचा निर्णय घेतला, पार्टी स्थापन केली आणि पेपर लीकच्या मुद्द्यावर त्याने हजारो लाखो विद्यार्थ्यांना एकत्र आणलं. ही बाब अत्यंत मोठी बाब आहे आणि तो त्याचं नेतृत्व करणारा आमचा आंबेडकराईट असणारा हा अभिजित दिपके होता. त्यामुळं आता मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, त्यांच्या मागण्याला विरोध असण्याचं कारण नाही. आता काल मुंबईमध्ये काय त्या ठिकाणी त्या आपल्या न्यायालयाच्या भरतीमध्ये काहीतरी हे काय अडचणी आल्या, त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन हे केलेलं आहे. तर त्यांच्या मागण्याला आमचा विरोध नाही. आता शाळा चांगल्या असाव्यात त्यासाठी आमचा प्रयत्न आहेच. म्हणजे शाळा चांगली असावी, मुलांना ते सगळ्या सुविधा असाव्यात, या त्यांच्या मागण्या आपल्याला सगळ्या मान्य आहेत. जनगणनेचा विषय सुरू आहे, दुसऱ्या टप्प्यात जनगणना होत आहे. मी बोलतोय की ओबीसीचा तुमचा खात्याशी संबंध आहे. या जनगणनेमध्ये ओबीसीचा समावेश नाही, त्याच्यामुळे स्वतंत्र जातनिहाय जनगणना होणार नाही असं जवळपास स्पष्ट आहे. ओबीसी काय म्हणाले? जातीची जनगणना स्वतंत्र होणार नाही, जातीची गणना स्वतंत्र होणार नाही, जातनिहाय जनगणना होणार नाही. SC ST असे दोनच कॉलम आहेत. नाही SC ST नाही, पूर्वीच्या काळामध्ये SC STचंच जनसत होत होतं. आता सरकारने कायदाच केलेला आहे की सर्व जातीचं सेन्सस करायचं आहे. त्यामुळे आता जो कॉलम आहे तो येईल, अजून सुरू झालेला नाही. आता फक्त जनगणना सुरू झाली आहे, हा ठीक आहे ना. हा, जर असं असेल तर आता आपण चांगली माहिती दिलेली आहे की त्याच्यामध्ये SC ST OBC आणि जनरल अशा पद्धतीचं कॉलम असले पाहिजे. आणि नाही SC ST आहे, हा मग ठीक आहे ना. ते जर OBCचा नसेल आता मला माहीत नाही, पण सेन्ससच्या यादीमध्ये जनगणनेच्या सरकारने कायदाच केलेला आहे की जातीच्या आधारावर जनगणना करायची. त्यामुळं जनगणना आयोगाने सेन्सस कमिशननी जर त्यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्की मी दिल्लीला गेल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि सरकारने जर असा निर्णय घेतला सगळ्यांचं सेन्सस करायचं आहे तर तिथं जनरल जर कॉलम असले तर त्यामुळं त्याच्यामध्ये सगळ्याला माहिती आपल्याला मिळेल. ओबीसीची किती आहे ती मिळेल आणि ओबीसी मधल्या प्रत्येक जातीची किती आहे ती माहिती आपल्याला मिळेल. तुम्ही म्हणाल्या संदर्भात तुम्ही आता म्हणाले की दिपकेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. म्हणजे ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला. तरुण हा आंबेडकर या शिक्षण जो कापूस ज्या पद्धतीने घेणं तुम्ही सरन्यायाधीशांची संदर्भांच्या असमर्थन करतात. त्यांनी तरुणांना काँग्रेस म्हणलेलं आहे, ज्या पद्धतीने आता ते आता जे माननीय आदरणीय आपले चंद्रकांत आहे, जे सुप्रीम कोर्टाचे जस्टिस आहे, त्यांचं स्टेटमेंट एकदम झालेलं आहे. मी संबंधात एकदमच झालेला आहे. त्यामुळं आता आजचे तरुण हे कॉक्रोच आहेत अशा पद्धतीचं माझा बोलण्याचा विषय नव्हता असे त्यांनी सांगितलेलं आहे. पण तो धागा पकडून अभिजित दिपकेने काँग्रेस जनता पार्टी स्थापन केली आणि आम्ही कॉक्रोच नाही, आम्ही संघर्ष करणारे आम्ही तरुण आहोत हे त्यांनी त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सरकारने त्याच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. म्हणजे तिथं अमित शहा यांनी गोळीबाराचा आदेश दिला होता असं राहुल गांधी म्हणत आहे. तिथं गोळीबार झालेलाच नाही आहे. आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला की पोलीस लाठीमार करतात. त्यांच्यावर दगड मारले की पोलीस आमच्यावर लाठीमार करत असतात अशी परिस्थिती आहे.
त्यामुळं शांततेनं आंदोलन झालं असतं तर लाठीमार होत नव्हता. याचा अर्थ मी लाठीमाराला समर्थन करत नाही आहे. पण नंतर पोलिसांनी जे काही एका विद्यार्थ्याला 8-10 पोलीस मारतायत ही आपण दृश्य काही ठिकाणी बघितली तिथं. तर अशा पद्धतीचं स्फुटपणा जो आहे तो योग्य नाही. त्यामुळे ज्या पोलिसांनी अनावश्यक लाठीचार्ज केला असेल त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची आपली सूचना आहे. पण अमित शहाने आदेश बिलकुल दिले नव्हते आणि काही वेळेला जे फायरिंगचे आदेश असतात हे त्या ठिकाणी स्पॉटवर असणाऱ्या पोलिसांना डीएमची परवानगी घ्यावी लागते, होम मिनिस्ट्री घ्यावी लागत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. आणि मॉब काय पुढं डिस्पर होत नाही आहे. आम्ही असं सोडलेलं आहे तरी मॉब जात नाही आहे, तो अग्रेसिव्ह आहे. आणि आम्ही लाठीमार केला तरी मॉब अजूनही त्या ठिकाणी हलत नाही आहे. तर आता काय केलं पाहिजे, तर मग त्यावेळेला ते डीएम आदेश देतात आणि काही वेळेला फायरिंग होतं. समजा आता या घटनेमध्ये फायरिंग झालेलं नाही आहे, पण पोलिसांनी काय ते लाठ्या होत्या त्याच्यावर काय असं म्हणतात. तर ठीक आहे, तर त्याची चौकशी चालू आहे आणि चौकशी होऊन जे पोलीस त्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल त्यांच्यावर. आठवड्याची राहुल गांधीजीने झारखंड